जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर. जसं आपलं कर्म असतं त्या कर्माप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला फळ मिळतं. कर्म म्हणजे काय तर एकदम व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर कृती, जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत आपण ज्या ज्या वेगवेगळ्या कृती करतो त्यांचं नाव आहे कर्म, म्हणजे काम. कामाचे दोन प्रकार आहेत की ज्याच्यामुळे विशेष सुख वाढतं तो काम वेगळा, आणि हे काम म्हणजे कृती. आपण जे कर्म करणार आहोत, कर्म तर आपल्याला कुणालाच चुकलेलं नाही. राजा असो नाही तर रंक असू दे, गरीब असो नाही तर श्रीमंत असू दे, कुणालाही चुकलेलं नाही. रावणाला गर्व झाला होता की अरे मी चक्रवर्ती सम्राट आहे, मी माझं तकदीर बदलू शकतो, एवढा प्रचंड गर्व होता. आणि सटवीनं रावणाच्या नशिबामध्ये हा तुमच्या दरबारामध्ये झाडूवाला आहे ना, त्या पोराबरोबर हिचं लग्न आहे. रावणाला मुलगी झाली. रावणाला मुलगी झाल्यानंतर रावणानं ब्रह्मदेवाला, कारण ब्रह्मदेव सगळे 33 कोटी देव रावणाच्या बंदीशाळेमध्ये होते ना. ब्रह्मदेव पुरोहिताचं म्हणजे ब्राह्मणाचं काम करायचा रावणाच्या घरी. वायुदेव कचरा काढायचा, पाणीदेव म्हणजे जलदेवता पाणी भरायच्या. 9 ग्रह रावणाच्या पलंगाचे खूर बनून होते. आणि त्या रावणाला मुलगी झाली, त्यानं सगळ्या देवांना बंदीशाळेत टाकलं होतं. आणि मुलगी झाल्यानंतर सगळा दरबार भरला आणि ब्रह्मदेवाला मोठेपणानं बोलवलं, इकडे या, माझ्या मुलीचं भविष्य सांगा. त्या ब्रह्मदेवानं सांगितलं की स्पष्ट ऐकलंस तर वाईट वाटेल. रावण म्हणाला नाही मला ऐकायचं आहे. ठीक आहे ऐका. मग त्याने सांगितलं की या तुमच्या मुलीच्या नशिबामध्ये झाडूवाला नवरा आहे. या मुलीच्या नशिबामध्ये तुमच्या राज्यात तुमच्या दरबारात झाडू मारणारा माणूस हिचा नवरा असेल. रावणाला राग येतो, मी चक्रवर्ती सम्राट, माझ्याकडे विमान आहे, बाकी कुणाकडेही विमान नाही आहे, माझी लंका सोन्याची आहे, हे 33 कोटी देव माझे मांडलिक झालेले आहेत, आणि माझ्या मुलीच्या नशिबामध्ये हा ब्रह्मदेव असं लिहितो. ठीक आहे बघतो मी. अरे हा रावण आहे, रावण आपल्या हातानं तकदीर बदलून टाकू शकतो, असं मोठ्यानं छदामी हसून दरबारामध्ये सांगितलं. आणि काही दिवस गेले. नंतर मुलगी मोठी मोठी होत चालली होती. मुलगी मोठी होत चालली होती. मुलीच्या लग्नाचा स्वयंवर मांडायचा. मुलीच्या लग्नाचा स्वयंवर मांडायची वेळ आली. ब्रह्मदेवाने हळूच सांगितलं, महाराज ही जी मुलगी आहे ना, मी विधी लिखित आहे, म्हणजे मी विधी आहे आणि मी केलेलं लिखाण कधीही चुकत नाही, फजिती होईल म्हणून तुम्हाला सांगतो. हा तुमच्या दरबारामध्ये झाडूवाला आहे ना, त्या पोराबरोबर हिचं लग्न आहे. रावणाला राग येतो, त्या मुलाला पकडला जातो आणि सैनिकाला सांगितलं जातं याचा छिरच्छेद करून टाकून द्या त्याला. त्या पोराला उचलला जातो आणि समुद्र किनारे घेऊन जातात आणि त्याच्या पायाचा अंगठा तोडला जातो. जे तोडायला घेऊन जातात, त्याला कापायला घेऊन जातात, त्यांना दया येते. तो मुलगा म्हणतो मला कुठेही नेऊन टाका, पण मी परत येणार नाही ह्या दरबारात, पण मला मारू नका. त्याची दया येते. दया आल्यामुळे त्या सरदारांना बुद्धी होते आणि त्याच्या पायाचा अंगठा कापतात आणि त्याला फेकून देतात. आणि तो पायाचा अंगठा आणून रावणाला दाखवतात, हे बघा ह्याला धडा वेगळा करून टाकलाय त्याचा. रावण खुश राहतो. मुलगी वाढतच असते, वाढतच असते, वाढतच असते. आता वयात आली, मोठी झाली. आता तिच्या लग्नाचा घाट घातला जातो. मग रावण चांगल्या विश्वासू लोकांना सांगतो की हे बघा राजपुत्र हवा आहे, हे लक्षात ठेवा. त्या विचारपूर्वक स्थळ शोधा. आणि मग स्थळ शोधायला सुरुवात होते. सगळीकडे शोधाशोध होते. ते कळतं की एका बेटावर एक राजपुत्र आहे, लग्नाला उपवर असा झालेला आहे. म्हणून आता राजपुत्र आहे म्हटल्यानंतर मागचा पुढचा विचार केला जात नाही आणि मुलीचं लग्न रावणाच्या होतं त्या राजपुत्राबरोबर.
आणि रावण खुश. त्याला गर्व का असतो की मी विधीचं लिखित, विधी म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानं लिहिलेला ब्रह्मलिका बदललाय, एवढा मी चक्रवर्ती सम्राट रावण आहे. मी ब्रह्मदेवाचं सुद्धा वाक्य बदलून टाकू शकतो. त्यामुळे मोठा दरबार भरला. 33 कोटी देवांना बंदी शाळेतनं बाहेर काढले आणि देवांच्या समोर ब्रह्मदेवाचा अपमान करायचा हे रावणानं ठरवलं होतं. आणि दरबार भरला. इकडे सगळे ते राक्षस, इकडे देव बसलेत. रावण उच्चासनावर बसलेला आहे आणि रावणानं सांगितलं की देव हो, आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की विधीनं लिखाण करावं आणि ते बदलत नाही. पण मी चक्रवर्ती सम्राट आहे. मी माझ्या हातानं माझ्या मुलीचं भविष्य बदललेलं आहे. हे ब्रह्मदेव तत्ववेत्ता यांनी म्हणाले होते माझ्या मुलीच्या नशिबामध्ये झाडूवाला नवरा आहे, पण मी चक्रवर्ती सम्राट आहे, चक्रवर्ती सम्राट. मी माझ्या मुलीचं भविष्य बदललं की नाही? काय ब्रह्मदेव? आणि ब्रह्मदेवाकडे बघितलं रावणानं. ब्रह्मदेव हसले. हसल्यानंतर रावणानं विचारलं तुम्ही हसलेत का? मग ब्रह्मदेव सुद्धा उफाळून आले आणि म्हणाले हे रावणा लक्षात ठेव, हे विधी लिखित आहे आणि ते कधीच बदलू शकत नाही. ज्याला तू राजपुत्र समजतोय त्या तुझ्या जावयाला विचारतो कोण आहे तो. रावणाची धुंदीच उतरली, कारण त्या जावयानं सांगितलं होय मामाजी, तोच मी झाडूवाला की जो तुमच्या दरबारामध्ये मी कचरा काढत होतो आणि मला अचानकपणे तुम्ही पकडलं, माझी काही चूक नसताना, आणि का पकडलं तेही मला माहिती नाही, आणि उचलून मला बळी देण्यासाठी सरदारांना आज्ञा केलीत. मी गायावाय केली, रडलो. त्यांना दया आली आणि त्यांनी माझ्या पायाचा अंगठा तोडला आणि तुम्हाला दरबारात आणून दाखवला. आणि मी रक्तबंबाळ अवस्थेत मला तिथेच टाकून गेले. तर मी समुद्राच्या भरतीबरोबर वाहत 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 एका लाकडाचा ओंडका मला मिळाला. वाहत 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 मी या बेटाला लागलो आणि तिथे कोळ्यांना मी सापडलो. मग कोळ्याने उचललं, राजाला नेऊन दिलं. मग राजाला मुलबाळ नसल्यामुळे मला सांभाळलं. मी जरी राजपुत्र असलो, मानलेला राजपुत्र असलो, तरी जन्मानं मी झाडूवालाच आहे. लक्षात घ्या, जे जे आम्ही करतो ते पुसलं जात नाही आणि त्यामुळे विचारपूर्वक जीवन जगा.